Welcome back to my YouTube channel. This is the second part of the story, The Boy Who Bankrupt the Bank. ठीक आहे. तर मग आपण आलो होतो की स्टोरी म्हणजे न्यूज इकडे तिकडे फैलायला लागते. मग पुढे काय होते बघूया. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. काय असते, दीपचंद जो ही न्यूज ऐकून खूप घाबरून गेलेला असतो आणि एल्डर मॅन असतो. त्या कारणामुळे एल्डर म्हणजे थोडासा ओल्ड असतो, घाबरून जातो आणि तो काय करतो, त्याचा हात खूप थरथर कापतो आणि त्या करत असताना ही निक हिज कस्टमर्स राईट इयर, असा जो शेजारचा म्हणजे त्याचा जो कस्टमर असतो त्याच्याजवळ बसलेला त्याचा कानच थोडासा कापतो म्हणजे त्याला कैची मारतो चांगली. द कस्टमर एल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द cut and distress because of the awful news he had just heard. मग जो कस्टमर असतो त्याला खूप तकलीफ होते, खूप दुःख होते. तकलीफ कान कापला गेला त्यामुळे, आणि डिस्ट्रेस याच्यामुळे होतो म्हणजे टेन्शनमध्ये याच्यासाठी येतो की त्याने ही अनअपेक्षित ॲफुल घाणेरडी न्यूज ऐकतो की बँक डब घ्यायला गेलं. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशोड. एका बाजूची त्याचं कटिंग कापायचीच होती. ही स्पेड अक्रॉस द रोड टू जनरल मर्चंट स्टोअर व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. एक शेजारी जनरल मर्चंटचं दुकान असते, व्यापाऱ्यांचं दुकान असते, तिथं जातो जिथं टेलिफोन असतो. तसाच सोडतो अर्धी आणि धावतो. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर, आणि त्याच्याकडे गोविंदरामचा नंबरसुद्धा असतो की जो त्या बँकेचा मालक आहे. लागलीच त्याला नंबर लावतो. द सेट वॉज नॉट ॲट होम, व्हेअर वॉज ही देन. त्याला उत्तर मिळते की अरे सेट घरी नाही आहे. मग लागली जो मग तो कुठे आहे. सेट वॉज हॉलिडेज इन काश्मीर. अच्छा, तर सेट हॉलिडेला गेलेले आहे काश्मीरमध्ये. ओ वॉज दॅट सो, असं आहे का. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या माणसाला त्याच्या उत्तरावरती विश्वास बसत नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो पटापट बार्बर शॉपवर येतो आणि दीपचंदला पुन्हा सांगतो, द बर्ड हॅज फ्लॉन. अरे पंछी उड गया. सेट गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. गोविंदरामनं शहर सोडलं. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजे नक्कीच आता बँक खरं डब घ्यायला आलेली असेल. अँड देन ही डॅश आऊट ऑफ द शॉप. आणि तसं तो शॉपच्या बाहेर निघतो. मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बी लाईन म्हणजे तयारीला चेकबुक वगैरे घेण्यासाठी, पण तिथून चेकबुक आणि त्याचे पैसे काढण्यासाठी तो लागतो. शॉपच्या बाहेर निघून धावायला लागतो मार्ग. पुढे काय होते बघूया. द न्यूज स्प्रेड. बी लाईन म्हणजे तडकन जाणे, थेट बाहेर निघणे, त्याचं चेकबुक वगैरे. मग काय असते, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ द फॉरेस्ट फायर. न्यूज जशी वनवा लागतो, वनवेची आग पसरते इकडे तिकडे, तशा पद्धतीने पूर्ण गावामध्ये पसरत होती. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हॅरियस डायरेक्शन्स टू द बिटर सेलर, अ टेलर अँड फ्री वेंडर, द ज्वेलर्स, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. बेगर हां. चला, मग ते सर्व दूर पसरते हळूहळू. पानांवाल्याकडे जाते, टेलरकडे जाते, वेंडरकडे जाते, जे ज्वेलर आहे सोनेर त्यांच्याकडे जाते, भिकाऱ्यांपर्यंत जाते, म्हणजे पूर्ण कोपऱ्यांमध्ये पोहोचते. ओल्ड गणपत हा नवीन कॅरेक्टर आहे इथं, 5वा-6वा. ओल्ड गणपत द बेगर. ओल्ड गणपत एक भिकारी होता त्याच गावामध्ये. काय होते, हॅड अ क्रूक लेग. मुडलेले पाय होते त्याचे, वक्र पाय, सरळ नसलेले, चालू शकत नव्हता, लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आर्म्स म्हणजे भीक. आर्म्स म्हणजे भीक, भिक्षा मागायचा तो त्या तिथंच बसून, स्क्वेअरवरती बसून. त्याला आतापर्यंत कोणीही धावताना पाहिलं नव्हतं, चालताना पाहिलं नव्हतं. इन द इव्हनिंग सम वन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. कोणी संध्याकाळी यायचं हातगाडी घेऊन आणि त्याच्यावर त्याला ठेवून घरी घेऊन जायचे. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. त्याला चालणं काय हे माहीत नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश एव्हरी वन, leaping to his feet and actually running at the top speed in the directions of the bank.
पण जेव्हा त्याने ही बातमी ऐकली, त्या बातमी ऐकल्यानंतर गणपतने सर्वांना आश्चर्याचाच धक्का दिला. जशी बातमी ऐकली तसंच तो डायरेक्ट टॉप गिअरमध्ये धावत बँकेतच गेला. इट सून्स बिकम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग. मग लवकरच लोकांना दुसरी बातमी मिळाली की त्या भिकारीसुद्धा 1000 रुपये त्या बँकेत होते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. पीपल नगर seldom had a crisis, seldom never had floods, earthquakes, or drought. And the imminent crash of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. काय झालं मग सर्व लोक रस्त्यांवरती जमले होते. जोनी तो त्याच्या पद्धतीने बडबड करत होता. पीपल नगरवर कधीही असं क्रायसिस म्हणजे संकट आलं नव्हतं, कधी तिथं महापूर आला नव्हता, अर्थक्वेक आले नव्हते, कधी सुका पडलेला नव्हता, ड्रॉट म्हणजे सुका, कधी इमिनंट क्रॅश काही झालं नव्हता किंवा पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की पीपल नगरची बँक डब घ्यायला आली याने सर्वांना एक नवीनच शॉक दिला होता. फ्रँझिनेस तिथं तयार झालेला होता. मग काय सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटनेस म्हणजे दूरदर्शीपणा. फारसाइटनेस म्हणजे दूरदर्शीपणा. काही स्वतःच्या दूरदर्शीपणाबद्दल स्वतःला कॉंग्रॅच्युलेट करत होते. देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी, जेणेकरून त्यांनी तिथून त्यांचे स्वतःच पहिले पैसे काढून घेतले होते. ऑर अदर नेवर हॅव्हिंग पुट एनी इन. ऑर स्पेक्युलेटेड ऑन रिझन्स फॉर क्रॅश पुटिंग इन इट ऑल डाऊन एक्सेस इन्क्लुडेड इन द सेट गोविंदराम. तर कोणी स्वतःला छान समजत होतं की चला बा मी माझे पैसे काढून घेतले, मी हुशार आहे, मला कळतच होतं की असं होणार आहे. कोणी म्हणत स्वतःला खुश समजत होतं की माझे तर पैसेच नाही आहे. तर कोणी कोणाचे पैसे कसे काढतील हे याच्याबद्दल बोलत होतं. तर कोणी हे सर्व कोणामुळे झालं, इंडल्जिंग इन सेट. हे सर्व सेठ गोविंदरामच्या इंडल्जिंग म्हणजे उधळेपणामुळे आहे. इंडल्जिंग इन म्हणजे मनमुराद उपभोगणे, काही पण मनात पडेल ते खाणं पिणं, असं उधळेपणा असणं, त्याच्यामुळे झालं असं. द सेट हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एक म्हणाला सेट राज्य सोडून गेला, दुसरा म्हणाला देश सोडून गेला आणि तिसरा म्हणाला तो तर पीपल नगरमध्येच लपलेला आहे. आणि कोणी म्हणाला ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेट अप फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. अरे त्याने तर स्वतःलाच फाशी लावली ह्या गावामध्ये सकाळी. हे तर सकाळी त्या स्वीपर बॉयनं पाहिलं आणि त्याला उतरला. अशा पद्धतीचे लोक बडबड करायला लागले, काही पण अंदाज काढायला लागले. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड हरॅस मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. मग जोनी तो जायचा पैसे काढायचा, या कारणामुळे बँकेमध्ये आता कॅश उरला नाही आणि याच्यामुळे डिलेमा तयार झाला. म्हणजे जो मॅनेजर होता त्याची एक प्रकारची कोंडीच झाली. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेनेड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles distance and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then. मग पैशांचा विषय असला की लोक वाट पाहतात का? नाही. मग काय असते, इमर्जन्सी जो फंड असतो तो काहीतरी 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण त्याला खात्री होती की तो लोकांना काही थांबवू शकणार नाही तोपर्यंत. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि याच्याबद्दल गोविंदरामला सुद्धा गोविंदराम जो त्याच्या हाऊसबोटमध्ये होता, काश्मीरमध्ये एन्जॉय करत होता, त्यालासुद्धा काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नव्हतं. पीपल वर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. पीपल तिथे यायचं, अरे चला आजच्या आज किंवा माझे पैसे द्या. दे डीड नॉट लाईक टू साऊंड ऑफ दॅट. ते त्यांचं बोलणंच ऐकून घेत नव्हते मॅनेजरचं. अँड सो दे गॅदर आउटसाईड. मग सर्व बाहेर थांबले. ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अर मनी ऑर वी विल ब्रेक इट. आमचे पैसे द्या नाही तर आम्ही हे तोडफोड करू. अँड फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे सेट लपलेला आहे, सेटला बाहेर काढा, तो डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेला आहे. मिचिप मेकर्स who didn't have a पैसा in the bank joined the crowd and aggravated their mood. काही खोडकर लोकंसुद्धा होते ज्यांचे तिथं पैसे नव्हते, त्यांनीसुद्धा तिथं गर्दी केली आणि ज्या लोकांचे पैसे होते त्यांना भडकवण्याचं काम केलं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेसेट देम. मॅनेजर आला दरवाजाजवळ आणि त्यांना शांत करायचा प्रयत्न केला, पण
He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. तो त्यांना विनंती करतो, सांगतो की बँकेजवळ पैसे आहे पण आताच्या आता कोणतेही मीन्स नाही, साधन नाही की ते आताच्या आता आपण आणू. तो त्या लोकांना विनंती करतो की तुम्ही उद्याच्या दिवशी तुम्हाला मिळून जाईल. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव 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 कोणीतरी ओरडला, अरे आम्हाला आमचा पैसा आजच पाहिजे, आत्ताच पाहिजे. And a brick hurtled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. तेवढ्यात एक वीट कुठून तरी आली आणि पिपल नगरच्या बँकेचे जे विंडो असते ती तोडली समोरची. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी नथू पुन्हा आपल्या कामावर आला, बँकेच्या पायऱ्या झाडायला. ही सॉ द रिफ्यूज अँड ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्याने पाहिलं की त्या स्टेपवरती पायऱ्यांवरती ग्लास पडलेले आहे, म्हणजे काचेचे तुकडे पडलेले आहे, दगडं पडलेले आहे. तो जमा करतोय ते झाडूने. रेजिंग हिज हँड इन द गेस्चर्स ऑफ ऑनर अँड डिस्गस्ट ही क्राईड. तो त्याचे हात वरती करतो आणि म्हणतो, अरे देवा हे काय आहे, हुली गँग्स म्हणजे मूर्ख, काय वेडे लोक आहे रे. सन ऑफ डंकी, गधेचे बच्चे. As though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also been increased. यांना काय गरज आहे एवढं पैसे लेट देण्याची, त्यांना समजत नाही का माझं काम वाढते म्हणून. ही स्मॉट द स्टेप विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि तो झाडतो. आणि मग तेवढ्यात नथूचा मित्र तिकडनं येत असतो. तो म्हणतो, गुड मॉर्निंग नथू, सेड वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फॉर द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. मग 1 तारखेपासूनच पुढच्या महिन्याच्या नवीन जॉबला सुरुवात करशील का, असं म्हणून तो इथे स्टोरी संपते. आशा करतो तुम्हाला स्टोरी समजली असेल. कॉमिक आहे, छान आहे समजायला. लोकांचं कल्चर आणि खास करून लोकांची हॅबिट्स इथं सांगितलेली आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.